छत्रपती संभाजीनगरमध्ये निदा खानला आश्रय देणं नगरसेवक मतीन पटेलांना भोवलंय। मतीन पटेलांच्या घरावरती पालिकेची कारवाई, तर कारवाई आधीच मतीन पटेलांकडून घर रिकामं, अनधिकृत ऑफिसवरती देखील बुलडोझर। प्रकरणाला पूर्ण स्टे द्यावा अशा पद्धतीची मागणी केली आणि 15 दिवसाचा वेळ वाढवून द्यावा अशी मागणी केलेली होती। माननीय उच्च न्यायालयाने ती कुठलीही मागणी मान्य न करता त्यांचा जो स्टे ऑर्डर आहे तो स्टे ऑर्डर त्यांनी नाकारलेला होता आणि स्टे ऑर्डर नाकारल्यामुळे आज आमची जी अंतिम मुदत दिलेली होती नोटीसची त्यानुसार आज आम्ही ते कारवाई पोलीस मतीन पटेल यांचं घर आणि कार्यालयाची तोडक कारवाई ड्रोनच्या माध्यमातून कॅमेऱ्यात कैद। कारवाई दरम्यान संपूर्ण परिसरामध्ये ड्रोनची करडी नजर। तोडक कारवाई करण्यासाठी आलेल्या महापालिका अधिकाऱ्यांचं मतीन पटेलांच्या कुटुंबियांकडून उपहासात्मक स्वागत। मनपा उपायुक्तांना संविधान देत आणि कर्मचाऱ्यांवरती फुलांची उधळण केली आहे। मतीन पटेल यांच्या शेजारच्यांची पालिका कारवाईवरती टीका। इनके वालिद साहब ने क्या करे, इनके बच्चों के हिस्से दे दिए। ये जो घर है यहाँ से इधर, ये मतीन पटेल हमारे जो नगर सेवक है उनका ये है, और ये जो उनके भैया मोहसिन ये उनका है। मगर प्रशासन ने ऐसी नोटिस कैसी नोटिस दी है समझ में नहीं आया। तो तोड़ रहे किसका घर आप, नगर सेवक का तोड़ रहे क्या उनके भाई का तोड़ रहे? करना क्या, प्रशासन भी ऐसा काम कर रही है। एमआयएम नगरसेवक मतीन पटेलच्या घराचं पाडकामा आधीच रात्री उशिरा इम्तियाज जलील यांचा मतीन पटेल आणि इतर कार्यकर्त्यांकडून संवाद। कारवाईला विरोध न करण्याचं जलील यांचं पटेल परिवार आणि कार्यकर्त्यांना आवाहन। निदा खान सारख्या आरोपीला आश्रय देणं खेदजनक, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। समाजाला कलंक असणाऱ्या आरोपीला मदत करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात जिहाद करणार असाल तर देवाभाऊचा बुलडोझर चालणारच अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणेंनी दिली आहे। या सगळ्याचा मास्टर माइंड इम्तियाज जलील असल्याचा आरोप देखील राणेंनी केलाय। देवाभाऊचं सरकार आहे आणि देवाभाऊचं बुलडोझर, तुम्ही महाराष्ट्रात अगर जिहाद करत असाल तर देवाभाऊचं बुलडोझर चालणारच। मास्टर माइंड इम्तियाज जलीलच आहे। ज्या पद्धतीने निदा खानच्या संदर्भात सातत्याने तिची बाजू घेण्याचं काम, म्हणजे जिहादच्या बाजू घेण्याचं काम हाच इम्तियाज जलील करत होता। त्याची जागा बाहेर नाही, जेलमध्ये आहे आणि मला वाटतं की लवकरच तो नारळ फुटेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।